याला करेल आणि त्यातनं मॅकेन्सी सारखी एक कंपनी आपण सोबत घेतलेली आहे 3 महिन्याकरता पहिल्यांदा त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे आणि त्यातनं पलीकडे संपूर्ण काम हे विजन मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की विकसित महाराष्ट्राचं डॉक्युमेंट हे काही केवळ एक अजून पुस्तक तयार करणं इथपर्यंत मर्यादित नाही तर त्या संदर्भात आपण पूर्ण काम केलेलं आहे आणि विशेषतः आता आपल्यापैकी वडेट्टीवार साहेब आपणही म्हणाले थोडं भास्करराव म्हणाले की 7.5 लाख कोटीचं बजेट मग 1 ट्रिलियन कसं होणार. आता आपण बजेट $1 ट्रिलियन नाही करायचं आपल्याला, आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची आहे आणि $1 ट्रिलियन म्हणजे काय 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी असं आपण समजलो तर 90 लाख कोटीची अर्थव्यवस्था आपल्याला तयार करायची आहे महाराष्ट्रात. आता आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे 51 लाख कोटीला पोहोचलेली आहे म्हणजे अजून साधारणपणे 40 लाख कोटी रुपयेची अर्थव्यवस्था आपल्याला विस्तारित करायची आहे. आता हे शक्य आहे का. मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की साधारणपणे 12-13 साली आपली अर्थव्यवस्था कितीची होती 13 लाख कोटीची. 12-13 साठी 13 लाख कोटीची. आता गेल्या 11 वर्षामध्ये 13 लाख कोटीहून ती किती आली 51 लाख कोटी. हे जवळपास 3 पट आपली अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये आपण नेली आहे 3 पट 10 वर्षामध्ये. आणि म्हणून आपण जेव्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो त्यावेळी आपण ऑलरेडी 660 बिलियन पार केले आहे आणि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने 500 बिलियन पार करून आता 660 बिलियनवर आपण पोहोचलो आहोत. प्रभू साहेब तुम्ही काल 500 बिलियनवर अडकला होतात नाही 660 बिलियनवर आपण पोहोचलेलो आहोत आणि इतर कुठलंही राज्य आज अर्थव्यवस्थेच्या साईजमध्ये आपल्या बरोबरीत नाही. $1 ट्रिलियन घोषणा 7 राज्यांनी केली आहे की आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी करू पण कुठलंही राज्य ½ ट्रिलियनला देखील पोहोचलेलं नाही. आपण ½ ट्रिलियन पार करून पुढे गेलेलो आहोत आणि म्हणून मला विश्वास आहे. बघा असं आहे की समजा जर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ. दुष्काळी वर्ष आलं तर मात्र वर्ष 2 वर्ष त्याचा इफेक्ट राहतो. त्यामुळे 1-2 वर्ष त्यामुळे अगदी बिझनेस युज्युअलनी देखील 2032 साली आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी असणार पण आपल्याला ते 2029-30 मध्ये करायचं आहे आणि त्या दृष्टीनं परत जगामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की जर आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालो तर आपण जगातली 13वी किंवा 14वी इकॉनॉमी होऊ अर्थव्यवस्था होऊ. म्हणजे जगामधल्या देशांची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन नाही आहे. आजही बेल्जियम सारख्या देशा एवढी आता आपली अर्थव्यवस्था झाली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही आपण सांगतोय हवेतले आकडे नाही आहे. जे आपण करून दाखवलंय गेल्या 10 वर्षात आणि जे करणं शक्य आहे त्याच्या आधारावर आपण या ठिकाणी $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो काही दावा आहे तो करतो. आता जे काही डावोसमध्ये करार झाले त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुष्कळ बोललं जातं. अनेक वेळा तर हे सांगितलं होतं की तिथे जाऊन करार का करता इथेच का करार करत नाही. आता आदित्यजी तुम्ही गेला होतात एक करार केलाय तुम्ही आहेत त्याचे फोटोही आहेत केले आहेत नाही चूक नाही आहे. अरे बाबा तुम्ही का वाय आर यू डिफेन्सिव्ह यू आर ॲब्सोल्युटली राईट डुईंग दॅट. हां येस हां येस पुढच्या वेळेस घेऊन जातो माझी अडचण नाही मी घेऊन जातो. मुळामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे छोटंसं गाव आहे डावोस पण 2-2 दिवस येऊन ट्रम्प राहतात. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्था या त्या ठिकाणी त्या काळामध्ये असतात. जगातले सगळे बिझनेसेस असतात. इफ यू हॅव टू बी रेलेव्हंट इन इकॉनॉमिक वर्ल्ड यू हॅव टू बी देअर. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही महाराष्ट्राचा रेलेव्हन्स तिथे इतका वाढवला आहे की डावोसमध्ये ज्या काही वेगवेगळ्या चर्चा असतात त्यात महाराष्ट्राची देखील एक चर्चा असते. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण हे करतो आणि हे खरंच आहे. आता डावोसला काय आपण त्यांना बोलून इथे देखील करू शकतो करू शकत नाही असं नाही आहे पण साधारणपणे ज्या ठिकाणी
फॉरेन इन्व्हेस्टर्स असतात त्यांची अपेक्षा असते की आपण हे डावोसला केलं पाहिजे, कारण डावोस वर्षातला एक असा इव्हेंट असतो की आजूबाजूच्या सगळ्या युरोपियन देशांमध्ये हे जे सगळे फॉरेन बिझनेसेस असतात हे आपली ॲन्युअल मीटिंग ठेवतात आणि म्हणून त्यांची अपेक्षा असते की डावोसला केलं तर आमचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणीतरी राहील. दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर थेट फॉरेन कंपनीज आपल्याकडे येत नाहीत. आपला इंडियन पार्टनर असतो पण त्याच्यामध्ये 60% 70% पैसा या फॉरेन कंपनीजचा असतो, त्या लावत असतात. किमान 30% तर असतोच. आणि आपण हा निर्णय केला होता की ज्याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट नाही तो आम्ही करार डावोसला करणार नाही. ज्याच्यात फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे तोच आम्ही डावोसला करू. आता मला सांगा, आपण सगळेच राज्य मोठ्या मोठ्या परिषदा घेतो इन्व्हेस्टमेंटच्या. का घेतो? आपापल्या मंत्रालयात बोलवलं पाहिजे आणि तिथे करार केला पाहिजे. कारण उत्सव केला की जास्त लोक येतात, उत्सव केला की त्याला प्रायमसी मिळते, उत्सव केला की आपल्या राज्याची ताकद लोकांपर्यंत पोहोचते, आपलं मार्केटिंग लोकांमध्ये होतं. आणि म्हणून या ठिकाणी डावोसला अशा पद्धतीनं आपण हे करतो. मग काय नेमकं होतं डावोसचं, असाही प्रश्न योग्य आहे. आणि म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गुंतवणुकीचं सायकल काय. तर गुंतवणुकीचं सायकल आहे, तुम्ही एमओयू केल्यानंतर प्रोडक्शनला जाण्याकरता मॅक्सिमम उद्योग जे आहेत हे 5 वर्ष घेतात, मोठे उद्योग हे 7 वर्ष घेतात आणि काही उद्योग मात्र 2 वर्षात देखील प्रोडक्शनला जातात. म्हणजे एक उदाहरण आपल्याला सांगतो की 2025च्या डावोसमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये JSWच्या इलेक्ट्रिक व्हेकलचा करार केला. आता त्यांनी इतक्या वेगाने काम केलं की या जूनमध्ये त्यांची पहिली EV ही तयार होते छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे मुळामध्ये हे जे काही म्हटलं होतं, मग तुम्ही 10 लाख रोजगार सांगता, 20 लाख मग आले कुठे, याचं सायकल आपण समजून घेतलं पाहिजे की, आणि हे अव्याहत आहे म्हणून दरवर्षी तुम्हाला करावे लागतील. आज जे आपण केलेले आहेत यातले काही 2 वर्षात येतील, काही 3 वर्षात येतील, काही 5 वर्षात येतील, काही 7 वर्षात येतील. आपण त्यांना इन्सेंटिव्ह देतो, ते इन्सेंटिव्ह काही एका वर्षात देत नाही, त्यांचं प्रोडक्शन आल्यानंतरच इन्सेंटिव्ह आपण त्यांना देतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जर सायकल आपल्या लक्षात आलं, आणि मग काय झालंय आपलं, तर वेगवेगळ्या स्टेजेस असतात. यातला सगळ्यात गंभीर आपण इन्व्हेस्टरला कधी मांडतो की ज्यावेळेस तो इन्व्हेस्टर जागा घेतो आणि क्लिअरन्सेस घेतो, त्यावेळेस हे समजायचं की तो इज एक जेन्युइन इन्व्हेस्टर. तर अशा पद्धतीनं आपण जर अंमलबजावणीची टक्केवारी बघितली तर 2022ला जे करार केले होते यातल्या 98% करारामध्ये आपण त्या स्टेजला गेलो, म्हणजे दे आर सिरियसली इन्व्हेस्टिंग. 2023 मध्ये आपण जे 1,37,393 कोटीचे केले होते, 19 करार होते, त्यापैकी 80% करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत. 2024 मध्ये आपण 24 करार केले होते 3,16,739 कोटीचे, त्यातले 70% करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत. आणि 2025 मध्ये आपण 48 करार केले होते, जवळपास 12,23,081 कोटी रुपयाचे, त्यातले 88% करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि ज्यावेळेस पुढची चर्चा तुम्ही मांडलीच आहे त्यावेळेस उद्योग मंत्री अजून ग्रॅन्युलर डाटा त्याचा देतील. त्यामुळे आणि असंही होऊ शकतं ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे करार अगदी 100%. एक लक्षात घ्या, देशात होणाऱ्या MOU पैकी 35% MOU हे इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतात. पण महाराष्ट्राने नेहमी हा दर 55% वर ठेवलाय आणि डावोसच्या संदर्भात तो दर 75% वर आहे. आता कोणीतरी समजा एखादा MOU झाला आणि मी हे बघितलं की